कशासाठी काढला आहे? मोर्चा असा आहे का निम्न पैनगंगा प्रकल्पाला पेसा ग्रामपंचायतीने भूसुरुंगाची स्फोटाची परवानगी नाकारली. तिथे कोणतंही काम करू नये ग्रामसभेचा ठराव झाला आणि पेसा ग्रामपंचायतीला विशेष असं मौलिक अधिकार मिळालेला आहे. जिल्हाधिकारीच नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा त्या अधिकारात ढवळढवळ करू शकत नाही. अशा परिस्थितीत पैनगंगा प्रकल्पाचं काम जंगलराजप्रमाणे हिटलरशाही पद्धतीने रात्रंदिवस तिथं सुरू आहे. एकंदर 95 गावचे 1.5 लाख लोकांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नको म्हणून गेल्या 28 वर्षापासून आम्ही सतत लढतो आहे, परंतु यावेळी सरकार कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दिल्ली उच्च न्यायालयात आमची केस आहे, औरंगाबाद हायकोर्टात केस आहे, नागपूर हायकोर्टात आमची केस आहे. त्या केसचा आणखी निकाल लागायचा आहे, तरी सरकारला हा प्रकल्प करायची गडबड काय? एकही घराचं एकही गावाचं पुनर्वसन नसताना फक्त प्रकल्पाच्या भिंतीकडे शासनाचं लक्ष आहे. ते काम तातडीनं बंद करावं. हिटलरशाही पद्धतीनं सुरू असलेलं जंगलराजप्रमाणे सुरू असलेलं काम बंद करावं. या मागणीसाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो.